मुख्यमंत्री महोदय, रमाबाई आंबेडकरचा 17 वर्ष प्रकल्प रखड आपण तुम्ही आम्ही मिळून तो प्रकल्प पुढे नेतोय। SRA बरोबर MMRDA काम करते। त्यांना 17 वर्ष 20 वर्ष भाडं नव्हतं, 160 कोटी रुपये भाडं आपण दिलं। 17,000 घरांचा प्रकल्प पुढे नेतोय, त्याला चालना आपण देतोय। असे अनेक प्रकल्प मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून या ठिकाणी मुंबईतले करतोय, पुढे नेतोय। या आपल्या MMRDA, सिडको, MSRDC, BMC या सगळ्या प्राधिकरणांना घेऊन आपण पुढे घेऊन चाललोय। आणि म्हणून मराठी माणसाने काय खुराड्यात राहायचं? तुम्ही माड्यांवर माड्या बांधा आणि मराठी माणसाला खुराड्यात ठेवा, हे चालणार नाही। हे महायुती खपून घेणार नाही आणि या लोकांना चांगली घरं दिल्याशिवाय राहणार नाही। मिठी नदीचं कंत्राट देताना दिनो मोर्या दिसला, आपला मराठमोळा एखादा दिनू मोरे नाही दिसला तुम्हाला? आणि मराठी माणसाचा पुळकार। आणि म्हणून भूमिपुत्रांना काम देण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला होता। मराठी बेरोजगार इंजिनियर्सना 10% कंत्राट देण्याचा नियम होता, तो नियम तुम्ही रद्द केला। कोणी रद्द केला? तुम्ही रद्द केला। का केला याचंही उत्तर द्या। त्यांच्या काळात स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरचीच चलती होती, पण आम्ही आल्यानंतर स्पीड ब्रेकर हटवले आणि ब्रोकर हटवून फेकून दिले। आणि आता 3.5 वर्षात या मुंबईचं मेकओव्हर महायुतीने केलंय। कोस्टल रोड पूर्ण केला। कोणी केला? आता कोस्टल रोड म्हणाले आम्ही केला। रे कोस्टल रोडच्या परवानग्यापासून सगळं जे मिळत नव्हतं ते मोदीजींचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजींनी जाऊन सगळ्या परवानग्या मिळवल्या आणि म्हणून तो कोस्टल रोड झाला। मुंबईतल्या मेट्रो लाईन कोणी पूर्ण केल्या? महायुतीने केल्या। त्याच्यात पण स्पीड ब्रेकर टाकला होता। अनेक मेट्रोला स्टे देण्याचं काम केलं, पण ते आम्ही धुडकावून लावलं। कोस्टल रोड कोणी पूर्ण केला? तो सांगितलं मी। 25 वर्ष रखडलेले STP प्रकल्प आपण केले होते। प्रकल्प STP नव्हती, आता आपण केली। रेस कोर्सवर देखील सेंट्रल पार्क, एक सेंट्रल पार्क जागतिक दर्जाचा उभा राहतोय 300 एकरावर। ही फाईल एकदा मागवली, पण नंतर बंद झाली। का बंद झाली मला माहित नाही, पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजींनी आम्ही ती पुन्हा खोलली आणि रेस कोर्सची 125 एकर जागा मिळवली मुंबईकरांसाठी। आमचा स्वार्थ बाकी काही नव्हता, आम्हाला मुंबईकरांना काहीतरी द्यायचं होतं। आणि म्हणून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतोय। बंद पडलेले सारे प्रकल्प मार्गी लावतोय। 12,000 गिरणी कामगारांना घरं दिली आहेत। आता 1 लाख गिरणी कामगारांना घरं देणार महायुती देणार। 20,000 इमारतींना OC देण्याचं काम आपण केलं महायुतीने। पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्धार महायुतीने केलाय। सर्वांना घरं ही प्रधानमंत्री मोदीजींची जी योजना आहे त्याला आपण चालना देतोय। मुंबईत 30-35 लाख परवडणारी घरं या सर्व क्लस्टर आणि SRAच्या माध्यमातून उभी राहतील। फनेल झोन मधल्या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता, त्याला आपण चालना दिली। त्याला देखील TDR देण्याचं काम केलं। मी यादी वाचायला लागलो तर वेळ पुरणार नाही, आणि म्हणून निर्णय घेतले, त्याची अंमलबजावणी आम्ही केली। झोपडपट्टी मुक्त मुंबई, 40 लाख लोकांना घरं देण्याचा संकल्प बाळासाहेबांनी केला होता आणि आम्ही तो पूर्ण करणार महायुतीच्या माध्यमातून। 25 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी मांडलेली भूमिका देशाने स्वीकारली। येणारं हे वर्ष मुख्यमंत्री महोदय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं शताब्दी वर्ष, जन्म शताब्दी वर्ष। आणि म्हणून ते देखील आपण महायुती म्हणून वेगवेगळ्या उपक्रमाने राबवतोय। पंचवार्षिक कृती पाराखडा असेल, बाळासाहेबांच्या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांना न्याय देण्यासाठी योजना आपण त्याच्यात करतोय। त्याचबरोबर हक्काचं घर आहे मराठी माणसाला,
मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा आणणार. आणि म्हणून या सगळ्या मी त्याच्यामध्ये जात नाहीये. पण मी एवढंच सांगतो, बाळासाहेबांची स्वप्न आम्ही महायुती म्हणून पूर्ण करणार. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. काश्मीरचं 370 कलम हटवण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. कुणी पूर्ण केलं? बाळासाहेबांची स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले. 370 कलम मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी पूर्ण केलं. बाळासाहेब असते तर मोदीजींना शाबासकी दिली असती, त्यांचं अभिनंदन केलं असतं. पण अगदी खालच्या थरावर जाऊन त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. काहीतरी वाटलं पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी. पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार? देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचं गेल्या 11 वर्षात देशात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 4थ्यावर आणली आहे. नवीन वर्षामध्ये आपला देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे. देशाला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर मुंबईचा सिंहाचा वाटा असला पाहिजे, हे स्वतः प्रधानमंत्री मोदीजी म्हणतात. आणि मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी मोदीजींनी भरभरून आपल्याला दिलंय. मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल आणि ग्लोबल फायनान्शियल हब करण्याचा संकल्प त्यांनी घेतलाय. मोदीजींनी या मुंबईला, महाराष्ट्राला भरभरून दिलंय. काँग्रेसच्या UPA सरकारने 10 वर्षात फक्त 2 लाख कोटी दिले होते. प्रधानमंत्री मोदीजींनी 10 वर्षात 10 लाख कोटी दिले. 10 लाख.